यावेळेसचा गुढीपाडवा आमच्या सगळ्यांसाठी खूप खास होता, कारण यावेळेस कान्हा आमच्या सोबत होता। सकाळी मस्त आवरून दारासमोर रांगोळी काढली आणि रेडी झाले गुढीपाडव्याची पूजा करण्यासाठी। मी रेडी होईपर्यंत कान्हा पण उठला होता, त्याला पण आवरून घेतलं। त्याला छान असा आजीबाबांनी आणलेला पारंपरिक ड्रेस घातला। कान्हा अजून लहान आहे, त्याला काही समजत नाही, तरीही आम्ही ठरवलंय की त्याचा प्रत्येक सण हा खास झाला पाहिजे। कान्हा बरोबरच कान्हाच्या पप्पांनी आणि काकांनी पण ट्रेडिशनल ड्रेस घातला होता आणि हे तिघेही खूप सुंदर दिसत होते। सगळ्यात पहिले तर आम्ही सगळ्यांनी कान्हा सोबत आणि गुढी सोबत छान छान फोटो काढले। कान्हाच्या बाबांनी कानाला टोपी घातली होती आणि या टोपीमध्ये कान्हा इतका सुंदर दिसत होता की बस। त्यानंतर मग गुढीची पूजा केली, काही नवीन संकल्प केले। त्यानंतर बाबांनी कानासाठी एक छानसं गाठीकडं आणलं होतं, ते कानाला दिलं आणि मग गुढी उतरवून घेतली। आणि आज आम्ही जेवणामध्ये आमरस आणि पुरणपोळी बनवली होती। या सीझनचा हा आमचा पहिला आमरस होता। मस्त सगळ्यांनी पुरणपोळी आणि आमरस पोटभर खाल्लं। तर कसा वाटला आमचा हा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।